मराठवाड्यातले लोक मला शिकायला मग ते केलं ते केलं धनगराचं काय एसटीचं काय ते जरा टॉर्चर झालं. माझा 1% गुण नव्हता तुझं ओके आंदोलन करायचं. योगाला जरा ते काही मुंबईत गेले एक या पुन्हा लोक म्हणायला लागले अरे ते त्या आपल्याला संविधान आहे. सगळ्यात महत्वाचं काय 2014 तेव्हा कोण शब्द दिला काय शब्द दिला माझा सगळा अभ्यास झालेला आहे. आतापर्यंत राज्यकर्ते तुमचा 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 मताचा वापर केला. कोण म्हणलं देवेंद्र फडणवीस. तुम्ही म्हणजे या राज्याचे धनगर आम्हाला सत्ता द्या. कोणाला देवेंद्र फडणवीसला पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो. खोटं बोलतो का खोटं बोलतो का हे जेव्हा गोष्टी बोलले मी 4 बैठकांना साक्षीदार आहे. तेव्हा मुळे आमची सत्ता धनगरांमुळे आहे. आमचं सरकार मुख्यमंत्री झाले एवढंच नाही मी आमदार धनगरांमुळे झालो. कारण माझ्या मतदारसंघात तेव्हा लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पंढरपुरात आले ते काय म्हणले होते अरे धनगर समाज को वादा किया था कि नहीं किया था. शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था. सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था. उद्धव ठाकरे ने वादा किया था कि नहीं किया था. क्या किया धनगरों के साथ खिलवाड़ किया. तुम्हारे वोटों के साथ खिलवाड़ किया. अरे हमको दे दो चुन के हम देंगे तुमको म्हणले होते का नाही. खोटं बोलतो का बरं. आता मोदी साहेब वगैरे नाव घेऊन जास्त फायदा नाही. त्याच्या अगोदर वाजपेयी साहेब आले होते. मला वाटतं किती 90 ग्रॅम काय असेल 4 पंढरपूरला चालती ती त्याने मस्त खांद्यावर घोंगडे घेऊन ढोल वाजवला गुबू 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 गुबू. ते पण काय म्हणले डॉक्टर साहेब यशपाल साहेब खरं असं खोटं आहे. मग मला डोक्यात बसले की आता यांनी शब्द दिला आणि आता संधी आहे आपण आंदोलन करून पाहू. हेही मराठवाड्याच्या लोकांना शेड झाले. मला मी परीक्षा घेतो थोडी परीक्षा घेतो सगळ्याची म्हणून मी म्हणलो तर माया आयुष्यात शेवटचा. आता जर तुम्ही सारखे असाल सक्सेस झालं तरी ठीक आणि जॉब झालं तरी ठीक. माझ्या